आज आम्ही नटून छटून कुठे आलोय. नमस्कार मंडळी, मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो, आमची मैत्रीण आहे म्हणजे शेजारीच त्या राहत होत्या. तर त्यांच्या घराची ना पूजा होती, नवीन घर बांधले त्याची पूजा होती. तर आम्ही चाललो होतो. तुम्हाला माहिती आहे आम्ही कशामध्ये चाललो होतो? आम्ही चाललो होतो पिकअपमध्ये. कारण ना आमची गाडी आहे पण ते 2 दिवसासाठी बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळं ना मग त्या शेजारच्या आमच्या सोसायटीमध्ये ताई आहेत, तर त्यांचं पिकअप होतं. त्या म्हणलं चला आज आपण ना सगळेजण मिळून पिकअपनी जाऊया. तर म्हणलं ठीक आहे, मी तर किती वर्षांनी पिकअपनी जाते माहिती. आणि मुलांना तर एवढा आनंद वाटत होता ना पिकअपमध्ये. तर आरवण ते तर पहिल्यांदाच बसलेले पिकअपमध्ये आणि मी किती वर्षानंतर बसल्यावर का खूप भारी वाटत होतं. त्यानंतर ना मी एका शॉपमध्ये गेली, त्यांना गिफ्ट वगैरे घेतलं आणि गिफ्ट वगैरे पॅकिंग करून परत आम्ही बसलो. तर जवळजवळ दिवस मावळला होता, अंधार पडला होता. आणि हे बघा पोरांना एवढं पिकअपमध्ये भारी वाटत होतं ना, ते बघत होते मस्तपैकी. मी किती वर्षांनी बसले. त्यानंतर ना पोचलो आम्ही फायनली घरी. तर 15 ते 16 किलोमीटर आमच्या तिथून हे पडतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी 5 ते 6 वाजता निघलो होतो, अंधारच पडला. तर हे बघा त्यांनी छान एका गुंठ्यामध्ये 1 BHK बांधलेलं आहे बरं का. हे आहे हॉल, POP वगैरे मस्त केलं होतं. तर बरेच पाहुणे वगैरे आले होते. चला मी तुम्हाला घर दाखवते. तर ना ही इकडे किचन आहे आणि इकडे डाव्या साईडलाच ही बेडरूम आहे. हे बघा बेडरूम पण एवढी मोठी होती ना. त्यानंतर हे आहे किचन. किचन पण खूप आपलं गावाकडल्यासारखं मोठं बांधलेलं आहे त्यांनी. किचन पण मोठं आहे. इकडे आहे बाथरूमची जागा. मला हसत होतं मी की बाथरूमचा व्हिडिओ काढते म्हणून. मोठं मोठं बाथरूम पण निघलेलं. इथं थोडंसं वॉशिंग मशीनला पेस वगैरे आहे. त्यानंतर हे बघा, त्यानंतर आम्ही गिफ्ट दिलं आरवचं. बघा आरव तर फोटो पण काढू देत नाही. आणि हा ना आरवचा मित्र, म्हणजे आमच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहत होते ना ते. तर आरव ते एवढे मित्र ना आरवला करमत नव्हतं माहितीये का. तो गेला ना तर आरव एवढा रडत होता ना, कारण ते सोबत खेळायचे करायचे. उजळली भारी पडायला इथं बघ ना, किती छान यायला लागली. त्यानंतर ना आरवला एवढी भूक लागली होती. आरवनी ना त्याच्या हातानेच घेतलं, त्यांनी वाढलं आणि बसला जेवायला माझ्या आधीच. त्यानंतर ना हे बघा बाहेरून असं लुक आहे. तर जेवायला पण खूप छान होतं. बटाट्याची भाजी, भात वगैरे सगळं मस्त होतं. जेवण वगैरे केलं ना आलो घरी फायनली. तर ना आता संध्याकाळी गाडीमध्ये ना अंधार होता, काहीच व्हिडिओ निघला नाही. म्हणलं डायरेक्ट घरी आलो. तर आरवला दम निघत नव्हता, म्हणे लॉक कर. मग दरवाजा उघडला आणि ना कधी नाही ते घरात जायला असं वाटत होतं. लाईटी वगैरे बंद करून गेले होते. तर मग लाईटी वगैरे चालू केल्या. एवढा राडा पडला होता माहिती का, कारण ना आम्ही आवरतच होतो तोपर्यंत ते खाली हॉर्न वाजवत लागले. सगळे आले होते आणि उशीर होत होता म्हणून आम्ही तसंच गेलो होतो. मग एवढा राडा मला ना हे आता सगळं आवरून घ्यायचं आहे. तर ना हे बघा सगळं तसंच टाकून गेले होते. सगळं आवरून घेते. हे बघा तर दुगूची मम्मीने माझ्या मम्मीला साडी दिली. चला दाखव. हे बघा ही कोणत्या कलरची साडी आहे आता. तनुला तर ना माझ्या आधी तनुलाचा आनंद होत होता. त्यांनी ना म्हणजे जे गिफ्ट देते त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून अशा छान अशा साड्या, कॉटनच्या साड्या होत्या बरं का. आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या दिल्या त्यांनी सगळ्यांसाठीच. आणि त्यानंतर आता आवरतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ना